विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल्सच्या टेस्ट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणांच्या आपल्याला कसोटी या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. एकरूप त्रिकोणांच्या कसोटी अभ्यासत असताना पहिली आपण कसोटी अभ्यासणार आहोत ती आहे यस टेस्ट. यस टेस्ट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स डिफाइन करत असताना आपण असं सांगितलंय, एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कसे असतात? एकरूप त्रिकोण असतात. इफ साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू देअर करस्पॉन्डिंग साइड्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द अदर ट्रायंगल देन द ट्रायंगल्स आर सेड टू बी कॉन्ग्रुएंट. ते आपण सांगितले. आता एस याचा अर्थ येतो साइड्स. तिन्ही ठिकाणी म्हणजे ते एका त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला गृहीत धरायचे. त्याच्यासाठी म्हणजे इफ हे दोन ट्रायंगल्स आहेत, सपोज या दोन ट्रायंगल्स मध्ये पी क्यू आर हा आहे एक्स वाय झेड. ही पी क्यू ही साइड एक्स वायला कॉन्ग्रुएंट आहे, क्यू आर ही साइड एक्स झेडला कॉन्ग्रुएंट असेल आणि पी आर ही एक्स झेडला या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असेल. परत एकदा बघा, पी क्यू ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? एक्स वायला. क्यू आर ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? वाय झेडला. अँड पी आर ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? एक्स झेडला. जशी आकृतीमध्ये आयडेंटिकल पार्ट दाखवले असेल त्या पद्धतीने. ठीक आहे. इफ थ्री साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू थ्री साइड्स देअर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द अदर ट्रायंगल. एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंशी जेव्हा एकरूप असतील तेव्हा दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय एस टेस्ट. ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप असतात. त्याला साइड म्हणतो आपण. या ठिकाणी इन ट्रायंगल पी क्यू आर अँड triangle XYZ, this side means seg PQ ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? seg XY ला. seg QR ही कोणाला कॉन्ग्रुएंट आहे? seg YZ ला. आणि seg PR ही कॉन्ग्रुएंट आहे seg एक्स झेडला. हे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत आणि म्हणून देअरफॉर थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आर कॉन्ग्रुएंट टू देअर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड. सो थ्री साइड देयर इज अ पेअर ऑफ थ्री साइड्स. तीन बाजूंच्या जोड्या आपल्याला मिळाल्या आणि म्हणून बाय एस टेस्ट नुसार ट्रायंगल PQR that should be congruent to triangle XYZ. तर ही आहे एस टेस्ट, ज्यामध्ये एका त्रिकोणाच्या तीनही साइड्स दुसऱ्या त्रिकोणाच्या त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सला कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. यानंतर सेकंड टेस्ट आपण पाहूया. दुसरी टेस्ट आहे एस टेस्ट. दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्याकडं दोन ट्रायंगल्स आहेत, LMN आणि SQT. या दोन ट्रायंगल्सची एकरूपता आपल्याला SAS नुसार अभ्यासायची. ती कशी एक्सप्लेन केली जाते पहा. साइड अँगल साइड म्हणजे बाजू, अँगल म्हणजे कोण आणि साइड म्हणजे बाजू. म्हणजे दोन साइड्स आणि एक अँगल असला पाहिजे. पण कोणता अँगल असला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. दोन साइड्स ज्या घेत आहेत त्या साइड्सनी तयार केलेला अँगल पाहिजे. When you are taking two sides of a triangle, you have to take their included angle. Angle included by that two sides. दोन बाजूंनी तयार केलेला कोन आपल्याला पाहिजे.
या त्रिकोणामध्ये LMN आणि SQT ह्या दोन ट्रायंगल्समध्ये सेग LM ही सेग SQ ला एकरूप आहे, कॉन्ग्रुएंट आहे. MN ही QT ला कॉन्ग्रुएंट आहे, मीन्स यू आर गेटिंग टू साइड्स and this is angle M which is made by these two sides which have shown in first and second figure. दोन्ही त्रिकोणामध्ये ज्या दोन बाजू तुम्हाला दाखवल्या त्यांनीच तयार केलेले कोण आपण या ठिकाणी दाखवतोय आणि म्हणून येते साइड अँगल साइड. म्हणजे यामध्ये इथले आपण असं लिहूयात इन ट्रायंगल LMN and triangle SQT seg LM is congruent to seg SQ, angle M is congruent to angle Q. हा M हा Q शी कॉन्ग्रुएंट आहे. तीन अक्षरे नाव लिहू शकता LMN and SQT and seg MN is congruent to seg QT. आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे टू साइड्स अँड देअर इन्क्लुडेड अँगल, साइड्स MN and LM includes angle M, side SQ and QT includes angle Q. So this test is written as therefore by SAS test triangle कोणता येतो LMN is congruent to triangle SQT. तर ही ती SAS टेस्ट आहे. काय सांगितलं पाहिजे? इफ टू साइड्स अँड देअर इन्क्लुडेड अँगल ऑफ अ ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू देअर करस्पॉन्डिंग साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. परत एकदा ऐका. इफ टू साइड्स अँड angle included by them of a triangle is congruent to their corresponding sides and angle included by them, then that two triangles are congruent by SAS test. In this figure, LM is congruent to SQ, these are the corresponding sides. MN is congruent to QT, these are also corresponding sides. And this angle included by these two sides is congruent to this angle included by these two sides. या पद्धतीने SS टेस्ट आहे. We will see now next test. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी टेस्ट आहे ASA टेस्ट. ही जी टेस्ट आहे ही आता SAS टेस्टच्या एकदम ऑपोजिट आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन अँगल्स दिलेत. मगाशी आपण जे सांगितली कोणती सांगितली SAS टेस्ट, याच्यामध्ये दोन साइड्स होत्या आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल होता. आता आपल्याकडे दोन अँगल्स आहेत आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइड आहे. म्हणजे इफ यू ऑब्झर्व दीज टू फिगर्स ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, या दोन त्रिकोणांच्या जर तुम्ही आकृत्या अभ्यासल्या तर यू विल सी दिस अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, दिस अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R. हा A हा P ला एकरूप आहे, C हा R ला एकरूप आहे. and this side AC is included by these two angles. बरोबर आहे. ही बाजू या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू आहे. ही बाजू सुद्धा या दोन कोनांनी समाविष्ट केली. म्हणजे इथं ASA. so this is what angle side angle test, को बाको कसं टेस्ट म्हणतो. so we can explain this अशा पद्धतीने आपल्याला सांगता येते. इन ट्रायंगल ABC and triangle PQR, angle A is congruent to angle P, seg AC is congruent to seg PR and angle C is congruent to angle R. तर या ठिकाणी
अँगल साईड अँगल आल्यामुळं बाय ASA टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, एकरूपतेची कसोटी येते. ठीक आहे. ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. एक्सप्लेन कशी केली जाते हे टेस्ट. इफ टू अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साइड ऑफ अ ट्रायंगल, टू अँगल्स अँड देअर इन्क्लुडेड साइड म्हणतोय ऑफ अ ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू देअर करस्पॉन्डिंग अँगल्स and the side included by them, then that two triangles are congruent by ASA test. एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. सो दिस वॉज युअर थर्ड टेस्ट. नाउ वी विल स्टडी नेक्स्ट वन. यानंतरची टेस्ट आहे AAS टेस्ट. AA टेस्टमध्ये वी हॅव टू ट्रायंगल्स, ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल TMN. नावावरून याला आपण सांगतो AAS, अँगल अँगल साईड. पण आता साईड ही एका बाजूला दिलेली आहे, म्हणजे साईड जी आपल्याला घ्यायची, वी हॅव टू टेक टू अँगल्स, नो डाऊट अबाउट दॅट, त्याच्याबाबत काही विषय नाही आहे. परंतु हा जो साईड घ्यायची तो त्यांनी इन्क्लूड केलेली नसावी असं आहे ते. याच्या अगोदर इन्क्लुडेड साईड होती, आता इन्क्लुडेड साईड नाही. म्हणजे if in a triangle two angles are congruent to the corresponding angles of the other triangle and side which is not included by these two triangles are congruent, then that two triangles are congruent by AAS test. या जसं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, इन ट्रायंगल कोणता आहे DEF अँड ट्रायंगल TMN या दोन ट्रायंगल्समध्ये पहा, अँगल D हा कॉन्ग्रुएंट इथे सांगितलं आहे अँगल T शी DT, अँगल F इज कॉन्ग्रुएंट टू अँगल N, F हा N शी कॉन्ग्रुएंट आहे, अँड सेग EF हे कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, सेग MN शी, जी की या दोन अँगल्सनी इन्क्लूड केलेली साईड नाही. आणि त्यामुळं इथं बाय AAS टेस्ट ट्रायंगल DEF इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल TMN. या पद्धतीने या ठिकाणी TMN ला कॉन्ग्रुएंट येते. तर ही जी आहे ती त्या ठिकाणी पाहिलं असेल तर टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये दोन अँगल्स आहेत आणि साईड ही इन्क्लूड केलेली न केलेली त्या ठिकाणी पाहिजे तर साईड आहे, म्हणजे समाविष्ट नाही केलेली बाजू त्या ठिकाणी आपण गृहीत धरलेली आहे. सो दिस वॉज युअर AAS टेस्ट. नाव वी विल स्टडी द नेक्स्ट वन. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपली शेवटची टेस्ट आहे ती हायपोटेनस साईड टेस्ट. आणि ही टेस्ट जी आहे दिस इज फॉर युनिक पेअर ऑफ ट्रायंगल्स, दॅट इज राईट अँगल, पेअर ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. राईट अँगल ट्रायंगल कोणाला म्हणतो ते परत एकदा सांगतो. जेव्हा एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोन राईट अँगल असतो तेव्हा त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. आणि त्या राईट अँगल म्हणजे ABC हा जर तुम्ही पाहिला तर ABC मध्ये B हा राईट अँगल आहे. आता हायपोटेनस कोणाला म्हटलं जातं तर हायपोटेनस हा या राईट अँगलची अपोजिट साईड असते, त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो. म्हणजे B ची अपोजिट साईड आहे AC, सो दिस इज हायपोटेनस. अँड इन ट्रायंगल MNQ N इज राईट अँगल अँड साईड अपोजिट टू इट दॅट इज MQ. ती त्या ठिकाणी पाहिजे तर हायपोटेनस आहे. आणि म्हणून यामध्ये नाव आहे हायपोटेनस आणि साईड. आपण कॉन्ग्रुएन्सी शिकतोय आणि कॉन्ग्रुएन्सीमध्ये आतापर्यंत साईड्स कॉन्ग्रुएंट सांगितल्या, अँगल्स कॉन्ग्रुएंट सांगितले, तसंच इथं पण म्हणजे साईड्सच आहेत. पण हायपोटेनस त्याला स्पेशल वर्ड आहे बिकॉज दिस इज राईट अँगल ट्रायंगल अँड साईड अपोजिट टू राईट अँगल इज हायपोटेनस विच इज द ग्रेटेस्ट साईड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. तर या ठिकाणी पाहिजे तर हे आपण त्याला सांगतो. मग आता यामध्ये हायपोटेनस कॉन्ग्रुएंट नावावरच आहे, हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे आणि उरलेल्या दोन बाजूंच्या पैकी एका बाजूची संगत बाजूंची जोडी एकरूप असली पाहिजे, कॉन्ग्रुएंट असली पाहिजे. तर BC हा कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, NQ शी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे साईड करस्पॉन्डन्स येतं AMBNCQ. ओके, सो AC इज कॉन्ग्रुएंट टू MQ. याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल MNQ hypotenuse
these are the right angle triangles, so we are using the word hypotenuse. AC is congruent to hypotenuse MQ. Then seg BC is congruent to seg NQ. So by hypotenuse side test, triangle ABC is congruent to triangle MNQ. So this test of congruence of two triangles, this is a very simple concept to understand. Just you have to observe the figures for this concept. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आकृती ऑब्झर्व करायच्यात. परत एकदा रिवाइज करतो. पहिली टेस्ट आपण शिकली, ती टेस्ट शिकली फर्स्ट टेस्ट SSS, सेकंड SAS, थर्ड ASA, फोर्थ AAS आणि फिफ्थ हायपोटेनस साइड. तर फर्स्ट मध्ये if three sides of a triangle are congruent to their corresponding sides of the other triangle, then the triangles are congruent by SSS test. If two sides and their included angle of a triangle is congruent to their corresponding sides and angle included by them of the other triangle, then triangles are congruent by SAS test. म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजूंनी त्यांनी समाविष्ट केला कोण एकरूप असलं पाहिजे. इथं टू अँगल्स अँड साइड included by them congruent असली पाहिजे. इथं टू अँगल्स अँड साइड विच इज नॉट इन्क्लुडेड बाय दॅट टू अँगल्स, म्हणजे दोन कोण आणि त्या कोणाने समाविष्ट न केलेली बाजू असेल तर ते AS. अँड इन राईट अँगल ट्रायंगल इफ हायपोटेनस अँड एनी वन ऑफ द साइड फ्रॉम रिमेनिंग टू, उरलेल्या दोन बाजूंपैकी कोणती एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी आणि म्हणजे हायपोटेनसशी आणि त्याच्या उरलेल्या संगत बाजूशी कॉन्ग्रुएंट असेल तर हायपोटेनस साइड टेस्ट येते. सो बाय युजिंग दिस टेस्ट वी हॅव टू सॉल्व गिवन प्रॅक्टिस सेट 13.1. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 13.1 अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे, इन ईच ऑफ पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर पार्ट्स बिअरिंग आयडेंटिकल मास आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी आकृती दोन त्रिकोणांच्या जोड्या दिलेल्या आहेत. प्रत्येक आकृतीमध्ये अशा 5 दिलेल्या आहेत तुम्हाला फिगर्स, आणि याच्यामध्ये ज्या तुम्हाला साइड्स या ठिकाणी सांगितलेले आहेत कॉन्ग्रुएंट, जे भाग कॉन्ग्रुएंट आहेत ते भाग तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर एकसारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत. बाय आयडेंटिकल पार्ट्स कॉन्ग्रुएंट पार्ट्स हॅज बीन शोन. आणि या ठिकाणी तो आपल्याला लिहायचे स्टेट द टेस्ट. याची टेस्ट कोणत्या टेस्टनुसार हे पेअर्स ऑफ ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येतात ते लिहायचे. त्याचप्रमाणे त्याचं करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस, त्याच्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकाशी एक संगती हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर लिहायचे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट फिगर. पहिल्या आकृतीपासून सुरुवात करूयात. तर या ठिकाणी इथं ही तुम्हाला दोन ट्रायंगल्स आहेत. कोणता आहे WXZ अँड WYZ. या दोन ट्रायंगल्समध्ये तुम्हाला WX इज कॉन्ग्रुएंट टू दिला आहे WY, म्हणजे या ठिकाणी ही साइड आहे, या साइडशी कॉन्ग्रुएंट दिली या सेकंड ट्रायंगलच्या. इथं अँगल दिलाय, हा या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे दुसऱ्या ट्रायंगलमधल्या. आणि ही जी WZ ही जी साइड आहे, ही साइड दोन्हींची कॉमन साइड आपण त्याला म्हणतो. कॉमन साइड काय म्हणतो त्याला आपण? कॉमन साइड आहे. सो वी आर गेटिंग SAS टेस्ट. आपल्याला इथं SAS टेस्ट लक्षात येते की या टेस्टनुसार कोणता ट्रायंगल पाहायला येतो. मग WX हा Y, WW इथं करस्पॉन्डिंग येतात, आणि हे साईड येते म्हणजे XWZ YWZ असं म्हणलं तरी काही अडचण येणार नाही. सो ट्रायंगल X किंवा W आपण नाव घेऊयात, WXZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल WYZ
आणि याचं करस्पॉन्डन्स येतं, कारण तुम्ही बघू शकता WX हा कॉन्ग्रुएंट आहे WY शी, W हाच W शी कॉन्ग्रुएंट आहे अँगल, आणि या ठिकाणी WZ फर्स्ट थर्ड WZ फर्स्ट थर्ड कॉमन साईड येते, म्हणून करस्पॉन्डन्स येतं WXZ corresponds with WYZ. या पद्धतीने त्या ठिकाणी करस्पॉन्डन्स व्हर्टायसेसमधलं असेल. नाउ लेट अस सी सेकंड फिगर. सेकंड फिगरमध्ये दोन ट्रायंगल्स दिलेत. दीज आर राईट अँगल ट्रायंगल्स. हे जर पाहिलं असेल तर राईट अँगल ट्रायंगल्स आहेत, आणि या राईट अँगल ट्रायंगल्समध्ये ही आहे ती साईड अपोजिट टू राईट अँगल, त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो. ही हायपोटेनस आहे. या ट्रायंगलमध्ये IJK आणि IJL मध्ये IK ही IL ला कॉन्ग्रुएंट आहे, आणि IJ ही कॉमन साईड आहे. ही जर पाहिलं असेल तर कॉमन, दिस इज व्हॉट अ कॉमन साईड. ह्याला आपण कॉमन साईड म्हणतो, म्हणजे दोन्ही त्रिकोणांची बाजू आहे, त्याला आपण सामायिक भुजा असं म्हणतो. तर एक साईड ही साईड म्हणजे IJK ची पण आहे IJ ही, आणि IJL ची पण साईड आहे. सो या ठिकाणी आपण याला नाव देऊयात इन ट्रायंगल IIJK. याची टेस्ट जर पाहिजे असेल तर याची टेस्ट येते, आपल्याला टेस्ट लिहायची. तर इथं टेस्ट येते हायपोटेनस साईड, बाय हायपोटेनस साईड टेस्ट, बाय हायपोटेनस साईड टेस्ट, ही त्याची टेस्ट येते. तर या ठिकाणी ही त्याची टेस्ट आल्यानंतर त्याचा करस्पॉन्डन्स येतं. सो ट्रायंगल कोणता येतो IJK हा कॉन्ग्रुएंट येतो कोणाशी, ट्रायंगल IJL शी, आणि करस्पॉन्डन्स येतं IJK करस्पॉन्ड्स टू IJL. कारण तुम्ही असं बघता साईड्समध्ये IJ इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, आणि या ठिकाणी IL आणि IK फर्स्ट थर्ड हे त्या ठिकाणी पाहिजे असेल तर करस्पॉन्डन्स आपण घेऊ शकतो. त्यानंतर येतं ते थर्ड फिगरमध्ये. या ठिकाणी इथं आहे GHE आणि FEG. ठीक आहे, म्हणजे या दोन ट्रायंगलमध्ये इथं आपण बघितलं असेल तर ही साईड आहे, ही एक साईड आहे, आणि ही त्याची थर्ड कॉमन साईड आहे. दोन्ही ट्रायंगल्सची ही कॉमन साईड आहे. दिस इज व्हॉट अ कॉमन साईड, त्याला आपण कॉमन साईड असं म्हणतो. ती कॉमन साईड आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं असेल तर इथं साईड ही त्या ठिकाणी साईडला कॉन्ग्रुएंट येते. म्हणजे ट्रायंगल्स आपल्याला घ्यायचा तर GHE कोणती येते टेस्ट इथं, ये बाय SSS टेस्ट ट्रायंगल GHE इज कॉन्ग्रुएंट टू GH ची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, FE. ओके, तर या ठिकाणी FEG या ठिकाणी GFE घेऊयात, GH आणि इथं तुम्हाला ही मिळते साईड कोणती, EFG FEHE FEG शी. कारण या ठिकाणी करस्पॉन्डन्स असायला पाहिजे की GH ही कोणाशी कॉन्ग्रुएंट येते, FE शी, तर HE ही कोणाशी कॉन्ग्रुएंट येते, FGC. या ठिकाणी EFG शी या पद्धतीने या ठिकाणी पासून आपण कॉन्ग्रुएन्सी त्या ठिकाणी घेतो. म्हणजे आपल्याला करस्पॉन्डन्स मिळतं GHE, करस्पॉन्डिंग व्हर्टेक्स मिळतं आपल्याला EFG, GH हा कोणाशी कॉन्ग्रुएंट येतोय, EF शी, आणि हा GE हा स्वतःशी GE शीच कॉन्ग्रुएंट येतोय. तर हा HE हा कोणाशी कॉन्ग्रुएंट येतोय, FGC शी त्या ठिकाणी असेल तर कॉन्ग्रुएंट येते. तर ते थर्ड फिगरसाठी आहे. नाउ लेट अस सी फॉर फोर्थ फिगर नंबर 4 आणि दिस फिगर नंबर 5. यानंतरच्या आकृतीसाठी इथं हा अँगल दिलाय, ही साईड दिली, हा अँगल दिलाय. सो बाय कोणती टेस्ट येते,
ए टेस्ट बाय ASA टेस्ट हा ट्रायंगल कोणता तुम्ही घेतला आहे, यस हा कोणाला कॉन्ग्रुएंट सांगितला आहे, ओ ला, एम हा पीशी, बरोबर ना. म्हणजे SMA ज्यावेळेस घ्यायचा आहे ट्रायंगल SMA इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OPT आणि याचे करस्पॉन्डन्स येतं SMA करस्पॉन्ड्स टू OPT, कारण SM साइड ही OP ला कॉन्ग्रुएंट येते. SM इज कॉन्ग्रुएंट टू OP, S इज कॉन्ग्रुएंट टू O, S इज कॉन्ग्रुएंट टू O, A इज कॉन्ग्रुएंट टू SMA. तर या ठिकाणी M हा कोणाशी कॉन्ग्रुएंट येतो, Pशी, आणि S हा कॉन्ग्रुएंट कोणाशी येतो, ओशी, SOMP. या पद्धतीनं आपल्याला ही फोर्थ फिगर सांगता येते. त्यानंतर फिफ्थ आहे. फिफ्थमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अँगल आणि साईड दिलेली आहे. म्हणजे बाय AAS टेस्ट याचं करस्पॉन्डन्स लिहायचं म्हटल्यानंतर कसं लिहिता येतं आपल्याला, ATM ट्रायंगल, ATM हा कॉन्ग्रुएंट येतो ट्रायंगल, सॉरी इथं नाव आपण ATM घेतलं नाही, हे नाही आहे, NTM इज कॉन्ग्रुएंट टू NTS. कोणती टेस्ट आली, AAS टेस्ट. त्याच्यामध्ये साईड MTM इज कॉन्ग्रुएंट टू TS, NT इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर T हा अँगल Tशी कॉन्ग्रुएंट येतोय, N हा अँगल Nशी कॉन्ग्रुएंट येते, आणि उरलेली साईड आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे करस्पॉन्डन्स मिळतं NTM corresponds to NTS. While we are writing congruency of two triangles, at that time we should write correct correspondence between the vertices of two triangles. दोन त्रिकोणांमधील एक शिरोबिंदूंची एक अशी एक संगती ती ॲक्युरेट यायला पाहिजे, ते खूप महत्त्वाची आहे. तर या पद्धतीने हा 13.1 प्रॅक्टिस सेट होता. आयडेंटिकल